स्टार्ट. आज आपण झेंडा कसा बांधावा हे बघूया. हा झेंड्याचा रंग केसरी, पांढरा आणि हिरवा रंग. बघताना कधी पण ही कुट्टी समोर लक्षात ठेवायची. ही जी कुट्टी आहे या कुट्टीला वरतून दोरी घट्ट बांधायची, जेणेकरून वर जो दिसतो का तो त्या टोकातून झेंडा निघून येणार नाही व उलटा होणार नाही. यासाठी ही एक दोरी या बाजूला बांधायची व दुसरी दोरी या बाजूला बांधायची. सर्वप्रथम झेंडा बांधत असताना काळजी घ्यायची. मेन दोर ही बांधलेली जी दोर आहे ती पॅक आहे की नाही बघायचं. खाली दोरी देखील पॅक आहे की नाही बघायचं. हे बघितल्यानंतर ही बाजू अशी धरायची आणि एक जणाकडे पकडायला द्यायची. बघा, हा जो केसरी रंग आहे इथं असं पकडायचं. पुन्हा हा जो हिरवा रंग आहे इथं असं पकडायचं आणि ही अशी घडी पाडली गेली. वरती रंग आला बघ केसर, त्याला केसर आला. वरती केसरी, पांढरा, सर्वात सुट्टी आहे तो हिरवा रंग. थोडी या बाजूला घडी जास्त बाजू सोडायची, असं घडी करत नाही. अगदी सोपी गाठ. बघा, आणि गाठ बांधत असताना लक्षात ठेवायचं ही जी कुट्टीवाली यांनी गाठ मारायची नाही. गाठ कोणत्यानं मारायची? ही खाल्ली बाजूची, या खाल्ल्या बाजूची दोर घ्यायची आणि एकदम सोपी. या ठिकाणी अंगठा ठेवायचा. अंगठ्याच्या खाली अशी दोरी दाबायची. अंगठ्याच्या खाली ही दोरी दाबल्यानंतर ही बाजूला फक्त 2 एडे मारायचे. किती? 2. 1 2. आणि मारल्यानंतर ही जी दोरी आहे ही याच्या खालून काढायची. बस. आणि असं केल्यानंतर थोडं ओढल्यानंतर तसं दाबायचं. हे बघा, अशी गाठ अगदी साधी गाठ, छोटी गाठ अंगठ्याच्या साह्यानं बांधलेली. फक्त ही दोरी कुट्टीवरती आली की नाही बघायचं, जेणेकरून ती कुट्टीच्या दोऱ्यामधून बराबर गुंतल्या जाईल त्या वरती टोकाला आणि उलटा झेंडा देखील होणार नाही. यामुळे काळजी घेतली. बांधलेली ही अशी गाठ ते बघा, सरळ आपण ओढण्याचा प्रयत्न करू, अशी सहज सुटते आणि झेंडा बरोबर पडतो. अगदी सोपी पद्धत झेंडा बांधण्याची, एकदम सोपी पद्धत. धन्यवाद.